डॉक्टर चिन्मय फडतरे, डिरेक्टर ॲट जीवनधारा हॉस्पिटल, सातारा. माझं MCHचं ट्रेनिंग निमहॅन्स या सेंट्रल इन्स्टिट्यूटमधून झालेलं आहे. तेथे 3 वर्षाचं आमचं ट्रेनिंग होतं. त्यानंतर 1 वर्ष ॲज अ असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम केलेलं आहे. सातारा जिल्ह्यातील ज्या लोकांना काही मेंदूचे आणि मणक्याचे जे आजार आहेत त्यांच्यासाठी जो लागणारा हाय एंड टेक्नॉलॉजी जी आहे किंवा क्लिष्ट आजार आहेत त्याच्यासाठीची ट्रीटमेंट आपण कमी दरामध्ये आपण इथं उपलब्ध करून दिलेली आहे, जेणेकरून पेशंटला वेळेत आणि योग्य उपचार मिळतील याची खात्री आम्ही जीवनधारा हॉस्पिटल सातारा येथे घेतो. नमस्कार, मी डॉक्टर कपिल जगताप. मी ऑर्थोपेडिक सर्जन आणि जॉईंट रिप्लेसमेंट ॲज वेल एज आर्थ्रोस्कोपी सर्जन आहे जीवनधारा हॉस्पिटलमध्ये. मी माझं MBBS जे आहे ते महाराष्ट्रातलं नंबर 1 कॉलेज KM हॉस्पिटल मुंबई इथून केलेलं आहे. माझं पोस्ट ग्रॅज्युएशन बँगलोरमध्ये ऑस्मॅट इन्स्टिट्यूट इथं मी ऑर्थोपेडिक्समध्ये DNB डिग्री केलेली आहे. इथेच मी माझं जॉईंट रिप्लेसमेंटची फेलोशिप UK ट्रेन डॉक्टर दीपक शिवरात्री म्हणून त्यांच्या अंडर केलेली. तिथून पुढे जाऊन मला जो इंटरेस्ट जो निर्माण झाला आहे तो आर्थ्रोस्कोपी म्हणजे दुर्बिणीच्या सर्जरीजमध्ये आहे. सो त्याच्यासाठी मी फेलोशिप संचेती हॉस्पिटल पुणे इथे डॉक्टर निलेश कामत यांच्या अंडर केली. इथून पुढे जी मला अपॉर्च्युनिटी मिळाली साऊथ कोरिया सोल इथे डॉक्टर सॅंग जिंगशिन हे तिथले आर्थ्रोस्कोपीचे हेड आहेत, त्याच्याबरोबर काम करून शोल्डर सर्जरीमध्ये शोल्डर रिप्लेसमेंट ॲज वेल एज शोल्डरचे कॉम्प्लेक्स आर्थ्रोस्कोपी सर्जरीज हे करण्यात मिळालेली आहे. साताऱ्यात जे ॲडव्हान्स आपण सुरू करत आहोत, ॲडव्हान्स प्रोसिजर्स किंवा ॲडव्हान्स सर्जरी म्हणा, ज्यामध्ये पहिली आहे ती एंडोस्कोपिक स्पाइन सर्जरी युझिंग रेडिओ फ्रिक्वेन्सी ॲब्लेशन, ज्याला आपण युनिलॅटरल बायपोर्टल एंडोस्कोप UB अशी नवीन टेक्निक आहे, ज्याच्यामध्ये एकदम 2 छोटे छिद्र पाडून स्पाइनची सर्जरी केली जाते. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची चिरफाड न करता सर्जरी केली जाते आणि पेशंट दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी घरी जातो आणि रुटीन काम सुरू करायला. ॲडव्हान्स सर्जरी म्हणजे अवेक क्रेनियोटॉमीज आपण सुरू केलं, ज्याच्यामध्ये पेशंट पूर्ण भुलीत नसताना किंवा जागा असताना आपल्याशी बोलतोय आणि त्यावेळेस त्याच्या मेंदूवर सर्जरी केली जाते. त्याबरोबर ब्रेकियल प्लेक्सस इंजुरी म्हणजे ज्याच्यामध्ये नसांना इंजुरी झाली होती त्यांच्यामध्ये नर्व ट्रान्सफर असं करून त्यांच्या हाताला ती पूर्ण ताकद देणं, परत पूर्ववत करणं, या सर्जरी आपण सुरू केल्या. आत्ताची मुवमेंट डिसऑर्डरची सगळ्यात ॲडव्हान्स सर्जरी म्हणजे ब्रेन लिजनिंग, ज्यांच्यामध्ये पार्किन्सन्स आहे किंवा ज्यांच्यामध्ये इसेन्शियल ट्रेमर्स आहे, डिस्टोनिया आहे, ज्यांच्यामध्ये क्वालिटी ऑफ लाईफ अफेक्ट झाली आहे, त्यांच्यामध्ये आपण मायक्रो इलेक्ट्रोड्स ब्रेनमध्ये प्लेस करतो आणि जेणेकरून त्यांचे सिम्पटम्स इम्प्रूव्ह होत आहेत आणि त्यांची क्वालिटी ऑफ लाईफ इम्प्रूव्ह होते.